दरम्यान चाकणकर स्वतः तंत्रमंत्र करायच्या असं अंधारे यांनी म्हटले। चाकणकरांनी स्वतःची अनामिका कापून अघोरी पूजा केली। चाकणकरांच्या हाताच्या जखमेचे फोटो सुद्धा अंधारे यांनी दाखवले। चाकणकरांना सर्व गुन्ह्यांची माहिती होती। रुपाली चाकणकरांना तातडीने अटक व्हावी, चाकणकरांची नार्को टेस्ट व्हावी अशी अंधारे यांनी मागणी केली। महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून सुद्धा चाकणकरांना हटवा, चाकणकर फरार होण्याआधी त्यांना अटक करा, चाकणकर पदाचा दुरुपयोग करून दबाव आणू शकतात असं अंधारे यांनी म्हटलं। या फोटोवरून आम्ही त्यांचे खरातालशी असणारे कौटुंबिक संबंध काय आहेत काय नाही ते त्या सांगतील। आम्हाला त्याच्यातही जायचं नाही, मला त्याच्यावरही जायचं नाही। मला एका वेगळ्या गोष्टीकडे जायचंय की एका पीडितेने सांगितलं की चाकणकर स्वतः तंत्रमंत्र विद्या करत होत्या आणि अक्षरशः आपली अनामिका कापणे 12 सप्टेंबर 2024 फोटो जर नीट मी आपल्या सगळ्यांना याची सॉफ्ट कॉपी देईन। इथे एक मोठं बँडेज दिसतंय, चाकणकरांच्या अनामिकेला एक मोठं बँडेज आहे। मी याच्या अलीकडचा पण एक फोटो आहे 9 सप्टेंबरचा। 9 सप्टेंबरला त्या एका कार्यक्रमात बोलताना दिसतात आणि या सगळ्यांच्या तारखा आहेत। हे बघा इथे सुद्धा बँडेज आहे। हा 9 सप्टेंबरचा फोटो आहे, हा 12 सप्टेंबरचा फोटो आहे। मला कळेना की हा सप्टेंबरचा दिवस कसा आहे। आणि मग हे सगळं शोधल्यानंतर लक्षात आलं की 2 सप्टेंबर 2024 ला सोमवती अमावस्या होती। खरा त्यांचा जो पीए ज्याने त्या बाईंना ब्लॅकमेल करायचा प्रयत्न केला होता, त्याच्याही संबंधाने स्वतःचा सक्रिय सहभाग नोंदवला होता। 1 वर्षापासून हे सगळं चाललं होतं। पोलिसांनी 10 दिवसाचा सर्व्हिलन्स लावला होता। आता जर एवढा सगळा सक्रिय सहभाग जर चाकणकरांचा तिथे दिसत असेल तर या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून माझी पहिली मागणी असेल की चाकणकर यांना तातडीने